देवीच्या चरणी चिमुकल्यांच्या सप्तसुरांचा दरबार. चैत्र नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वाने भक्तिरसाने नाहून निघालेल्या वातावरणात मंगळवारी सायंकाळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या देवीच्या आराधनेला उपस्थितांनी दाद दिली. अंबे मातेस समर्पित भावस्पर्श गीतांनी रसिक भाविकांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीची उधळण केली. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे पूर्वेतील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात 6व्या दिवशी सुरेल गाण्यांची अविस्मरणीय मैफल रंगली. दरम्यान शेकडो भाविकांबरोबरच खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृष्ण सोमण यांनीही सपत्नीक देवीचे दर्शन घेतले. याप्रसंगी सौ लता एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित या भव्य चैत्र नवरात्र उत्सवात सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आयोजक सांस्कृतिक कार्यक्रमात विविध प्रादेशिक वाहिन्यांवर गाजत असलेले लिटिल चॅम्प्स अर्थात छोटे उस्ताद यांनी आपल्या जादुई आवाजाने चैत्र नवरात्र उत्सवाला अक्षरशः 4 चांद लावले. पूर्वांग इव्हेंट प्रस्तुत या कार्यक्रमामध्ये गायक ओमकार कानेटकर, जुई चव्हाण, गीत बागडे, काव्य भोईर आणि पलाक्षी दीक्षित या बालकलाकारांनी आपल्या सुरेल सादरीकरणाने रसिकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाची सुरुवात भक्तिरसाने झाली. कानडा राजा पंढरीचा हे गाणे ओमकार कानेटकर याने सादर करताच वातावरण भक्तिमय झाले. निघालो घेऊन दत्तांची पालखी आणि हिंगलाई देवी तू उभी आहेस वेसावचे गावानो यासारख्या सादरीकरणांनी उपस्थितांना भक्तिभावात दंग केले. यावेळी युवा कलाकार शुभम याने आईची महती विशद करणारे प्रभावी मूकनाट्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. राष्ट्रीय बालगायक पुरस्कार विजेती त्रिशा ठोसर हिने शिवगर्जना सादर करत उत्साह वाढवला. तर लाडकी बाल सिने अभिनेत्री मायरा वायकुळ हिने देखील प्रेक्षकांशी संवाद साधत आपल्या चुणचुणीत स्वभावाचा प्रत्यय घडवला.